कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड परिसरातील कोहिनूर ट्रेड्सच्या गोदामामधून भर दिवसा सुमारे 1.25 लाख रुपये किमतीची तांदळाची 72 पोती चोरीला गेली होती। शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक तपास करत होतं। अंमलदार विशाल खराडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं राजेंद्र नगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार अश्विनी नाईक हिच्या घरात छापा टाकला। तिथून पोलिसांनी 1.25 लाख रुपये किमतीचा 72 पोती तांदूळ जप्त केलाय। अश्विनी नाईककडे सविस्तर चौकशी केल्यानंतर या चोरीमध्ये नम्रता गायकवाड आणि अनिता चांदणे यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी या तिन्ही सराईत चोरट्या महिलांना अटक केली आहे। मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं झालेल्या एका कार्यक्रमात द कोल्हापुरी या नावाच्या पुस्तकाला 11 अवॉर्ड प्राप्त झाले आहेत, अशी माहिती प्राध्यापक श्रीधर वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली। या अवॉर्डच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पलला जागतिक पातळीवर स्थान मिळाल्याचं सांगण्यात आलं। कलापुरी आणि VML या जागतिक मीडिया एजन्सीच्या संयुक्त प्रयत्नातून द कोल्हापुरी या पुस्तकाची निर्मिती झाली आहे। पत्रकार परिषदेला अमृता काळे, अपर्णा चव्हाण, अतिश चव्हाण उपस्थित होते। देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांची तुलना झुरळाशी केली। त्यानंतर युवा वर्गात निर्माण झालेल्या असंतोषातून कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली। या पार्टीला आज महाराष्ट्र बहुजन आघाडीनं पाठिंबा दर्शवलाय। तसंच सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून निदर्शनं करण्यात आली। त्यामध्ये डॉक्टर अनिल माने, प्रमोद हुपरीकर, राजेंद्र कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला परिसरातील तुळशी धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। या मागण्यांसाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। तुळशी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेल्या जागेवर अनेक अतिक्रमणं झाली आहेत, ती हटवावीत। धरणग्रस्तांच्या नावावर जमिनीचा 7/12 करावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, धरणग्रस्तांच्या विकासासाठी ग्रुप ग्रामपंचायत स्थापन करावी, धरणग्रस्तांच्या मुलांना घरकुल, शिक्षण, नोकरी यामध्ये आरक्षण द्यावं, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या। मागण्यांबाबत निर्णय झाला नाही तर धरणग्रस्त कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, असा इशारा देण्यात आला। यावेळी धरणग्रस्त नागरिक आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। 6 सप्टेंबर 2017 रोजी इचलकरंजीतील शांतीनगर परिसरातील एका बारमध्ये सलीम शेख आणि त्याचे मित्र बसले होते। त्यावेळी शेख आणि सलीम दंडेल यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला। त्यातून दंडेल यानं गावठी कट्टा उगारून शेख याला मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, हॉटेल मालकासह 10 जणांच्या साक्षी आणि पुरावे, सरकारी वकील HR सावंत भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं दंडेल याला 2 वर्ष शिक्षा आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली।